वा, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका वेगळ्या दुनियेमध्ये. माझ्या सोबत आहेत जगाला मंत्रमुग्ध करणारे तालवाद्यकार त्रिलोक गुरटू. दुर्दैवाची गोष्ट ही की त्रिलोक गुरटू जग गाजवतायत, पण मराठी असून आपणा सर्व मराठी माणसांना ते माहिती नाही. आज मी जाणार आहे त्यांच्या या आवाजाच्या अनोख्या दुनियेमध्ये आणि ओळख करून देणार आहे तुम्हाला एका खजिन्याची. त्रिलोक गुरटू, नमस्कार. तुम्ही तुमच्या आवाजाने जे काय आत्ता निर्माण केलं ते मी पाहिलेलं आहे. पण मला सांगा, तुम्ही या बसा आणि मला सांगा की ह्याच्यातली अनेक वाद्य, हा तबला आम्हाला माहिती आहे हो, पण ह्याच्यातली अनेक वाद्य आम्ही कधी बघितलेली सुद्धा नाही. म्हणजे तुम्ही हे जे वाजवलं काय आहे, हे काय आहे, नेमकं हे काय आहे, ही कसली दुनिया आहे? ही ज्याला आपण परकशन म्हणतो, म्हणजे हे साऊंड, नाद, जे साऊंड असतात याला कधी ताल नसतो. म्हणजे नुसतं आपण पिक्चरमध्ये पहिले जेव्हा सिंथेसायझर नव्हते, इलेक्ट्रॉनिक्स नव्हते, तर आम्हाला स्वतःला करायचं होतं. घोडाचा आवाज, है ना, ट्रेनचा आवाज, हे सगळं तिथे आम्हाला शोधा. आपलं कल्पनाशक्ती जेवढं वाढवत, आणि हे जे वाजवलं ना ते हे आफ्रिकेमध्ये आहे, हे आफ्रिकेत असतं. आफ्रिकेत म्हणजे आपले इमलीचं झाड असेल, ओके, ना तर एकदम झाड, म्हणजे हे झाड असते आणि हे चिंचेसारखं दिसतंय. चिंचेसारखं. आणि मग इफेक्ट म्हणजे काय, हे असं होऊ शकते ना, हे पण होऊ शकते, काही करू शकतो. हळू वाजवलं तर पाण्यासारखा आवाज सुद्धा येतो. आणि याच्या आपण वो कोणती आपण कोणाला घाबरतो असं सस्पेन्स, म्हणजे ते शिटी मारून आपण जेव्हा माणूस घाबरतो शिटी मारतो. मला या सगळ्याबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. अनेक वाद्य मला माहित नाही, हे पण तुम्ही वाजवलं आता, हे पण काय आहे मी बघितलेलं नाहीये. हे आफ्रिकन आहे. आफ्रिकन मध्ये रिदम म्हणजे प्रचंड असतो. जगात सगळ्याकडे रिदम आहे. म्हणजे टाइम जग फिरतोय त्याला रिदमच असतो. म्हणजे सगळ्याकडे रिदम आहे. आणि त्यांच्याकडे जे रिदम वाजवतात ना, छंद असतो. ते डान्स करतात. जे वाजवलं ना मी, हे आपलं हे पण इथे पण आहे. गणपतीच्या वेळी आपण वाजवतो ना, पण हे वाद्य आफ्रिकन आहे. हे आफ्रिकन आहे. मला हेच तुमच्याकडून समजून घ्यायचंय की ही काय दुनिया आहे. म्हणजे एकाच वेळेला तुम्ही तबला तुमच्या समोर आहे, एकाच वेळेला ही सगळी आफ्रिकन वाद्य तुमच्या समोर आहे. सगळं जगच तुम्ही 1 मिनिटात आमच्या समोर आवाजाच्या माध्यमातून आणलेलं आहे. मला ही आवाजाची दुनिया समजून घ्यायची आहे. ती आम्हाला माहित नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मलाही माहित नाही, माझ्यासारख्या असंख्य मराठी लोकांना माहित नाही. आणि ज्या आवाजाच्या दुनियेतले तुम्ही बादशाह आहात, त्रिलोक गुरटू, इंटरनॅशनल स्टार, हे आम्हाला माहिती आहे. आणि मी हे माझं भाग्य समजतो की तुम्ही आज या स्टुडिओमध्ये आहात. पण मला अगदी बेसिक प्रश्नापासून सुरुवात करायची आहे. जग तुम्हाला एक यशस्वी पर्कशनिस्ट म्हणून ओळखतं, तालवाद्यकार म्हणून ओळखतं. पर्कशनिस्ट म्हणजे काय, पर्कशन म्हणजे काय?
आता हे जे मी प्रकार थोडं दाखवलं हे थोडं माझ्याकडे अजून इन्स्ट्रुमेंट्स आहेत, पण आपल्या परंपरात हे पर्कशन असं शब्द नाही, आपल्या परंपरेमध्ये नाहीये असं मला वाटत नाही. माझं मत आहे आपण कुठे बसलो तर तबला असतो आणि एक झांज घेऊन कोणतरी बसतो, आता मोरसिंग घेऊन बसेल. पण आपला आफ्रिकेमध्ये काय सगळे पर्कशन मध्ये ह्याच्याबरोबर काउबेल वाजेल, 3-4 लोक एक छंद वाजवतात, म्हणजे हे एक वाजवेल कोण धरणार, त्याचा दुसरा कोण त्याचा कॉम्प्लिमेंट करणार. हे छंद आहे आणि दुसरा हे करणार, असं हे वाजवणार. हे पण तुम्हाला असं वाटतं हे आपल्या परंपरेमध्ये नाही? असं नाहीये, कारण आपल्याकडे मृदुंग असतो, तबला असतो, झांज असते. आपलं एकदम सायंटिफिक आहे. म्हणजे ताल हा लई ही फोकलोर मध्ये असं नाही. फोकलोर म्हणजे आपण मन सोडून हे सोडून ज्याला आपण बिंदास पण म्हणतो, आपण रस्त्यावर नाचल्यावर स्टेजवर आलो, लोक बसले तर आपलं थोडं थंड पडतं, पाय हात सगळं डोकं सगळं थंड पडतंय. त्याच्या तिथे नाही, ते हे करतात. आपल्यामध्ये मला वाटत नाही असं नाही. आपल्यामध्ये सायंटिफिक चिकार आहे ना, म्हणजे आपल्या परंपरा वेदावून आलंय सगळं. पण ही सगळी वाद्य जे वाजवतात त्यांना पर्कशनिस्ट म्हणतात. हो, म्हणजे लॅटिन अमेरिका, आफ्रिकामध्ये तुम्ही कुठलेही असं ग्रुप बघितलं तर इंडियन पर्कशन आता या लागलेत. तबला घेऊन तबला वाजवतात, आता गट्टम ठेवतात. म्हणजे आफ्रिकेमध्ये पण आहे, नायजेरियामध्ये उदू त्याला गट्टम म्हणतात. आपला मटका पण आहे काश्मीर, ते घेऊन असतात. तर साऊंड म्हणजे आता रिदम चाललाय, त्याला अजून काहीतरी आधार, हे आधार पर्कशन आहे. मला तुम्हाला इथे विचारायचं आहे की तुम्ही कशातून असा नाद निर्माण करू शकता? आता नाद किंवा कशावर ताल धरू शकता? सगळ्यात ताल आहे. मला वाटतं सगळ्यात ताल आहे. बोलण्यात पण ताल आहे, चालण्यात पण ताल आहे. ताल नसला तर माणूस हे देह जगू नाही शकत, असं माझं मत आहे. तर ताल सगळ्यातच असतो. आता कोणाची कल्पना असेल असा ताल असाच पाहिजे, तकिट हे पाणी घेऊन जातात. मी कधी खेडेगावात जातो, त्यांचा ताल एकदम मस्त असतो. ते एक एवढे मटके घेऊन जातात डोक्यात, त्यांचा ताल असतो, तो चालण्याचा ताल असतो. ते शिकलेले नाहीत कुठे जाऊन कुठे, पण त्यांचा जो छंद आहे तो शिकलेला माणूस कधी करू नाही शकणार. तुम्ही हा ताल हा नाद शोधत असता? तो असतोच, म्हणजे श्वासासारखा आहे ते. म्हणजे एक आपलं काय हे आहे काय बोलतो चस्का, ते पाहिजेच. म्हणजे आपलं भात आमटी खाऊनच बरं वाटते. शेवटचं झालं मुळातच आहे, तुमच्या रक्तातच ते पाहिजे. मग शेवटला ते पाहिजेच. मग